शांति अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। तुम हो कौन, कहाँ से आए, अपने आप को जानो। राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर तुम पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांती। 7/11/2021 ची वाणी आहे. रिवाइज 19/11/89 ची. वाणीचं टायटल आहे तन मन धन और जन का भाग्य। तन मन धन और जन का भाग्य। आज सच्चे साहिब अपने साहिबजादे और साहिबजादियों को देख रहे हैं। बाप को कहते हैं ये सत्य, इसलिए बाप दादा द्वारा स्थापन किए हुए युग का नाम भी सतयुग है। बाप की महिमा भी सत बाप, सत शिक्षक, सत गुरु कहते हैं। सत्य की महिमा सदा ही श्रेष्ठ रही है। सत बाप द्वारा आप सभी सत्य नारायण बनने के लिए सच्ची कथा सुन रहे हो। बाबांनी सांगितलं की आज साहेबजादे शिवबाबा आणि साहेबजादी. बाबांनी सांगितलं तुम्ही मुलं आहात, तर बाबा काय करतायत आपल्याला पाहतायत. बाबांनी स्थापन केलेलं युग म्हणजे सत्ययुग. मग बाबा काय करतात, बाबांची महिमा पण काय आहे, सत्य बाप, सत्य शिक्षक आणि सत्य सतगुरु. मग सत्याची महिमा सतत ही श्रेष्ठ होत राहते.
मग बाबांच्या द्वारे बाबा काय करतात, आपल्याला सत्यनारायणाची श्रेष्ठ कथा सांगतात. ऐसा सच्चा साहिब अपने बच्चों को देख रहे हैं कि कितने बच्चों ने सच्चे साहिब को राजी किया है। सच्चे साहिब की सबसे बड़ी विशेषता है वह दाता, विधाता, वरदाता है। राजी रहने वाले बच्चों की निशानी सदा दाता राजी है। इसलिए ऐसी आत्माएं सदा अपने को ज्ञान के खजाने, शक्तियों के खजाने, गुणों के खजाने, सब खजानों से भरपूर अनुभव करेंगी। कभी भी अपने को खजानों से खाली नहीं समझेंगे। मग बाबांनी म्हटलंय की बाबांची विशेषता, सच्चे साहिब की सबसे बड़ी विशेषता है बाबा दाता भी है, विधाता भी है और वरदाता भी है। बाबांनी म्हटलं की राजी राहणाऱ्या बच्चांची निशाणी ते सतत दाताकडून राजी राहतात। मग अशी आत्मे ज्ञानाचा खजाना, शक्तीचा खजाना, गुणांचा खजाना, सगळ्या खजान्यांनी ते भरपूर अनुभव करतात। ते कधीच खाली आहे असा अनुभव करत नाही। कोई भी गुण व शक्ति व ज्ञान के गुह्य राज से वंचित नहीं होंगी। गुणों की व शक्तियों की परसेंटेज हो सकती है, लेकिन कोई गुण व कोई शक्ति ऐसी आत्मा में हो ही नहीं। यह नहीं हो सकता। जैसे समय प्रमाण कई बच्चे कहते हैं कि मेरे में और शक्तियां तो है, लेकिन यह शक्ति व गुण नहीं है। काही बच्चे काय म्हणतात की समयाप्रमाणे आमच्यामध्ये या शक्तीची आवश्यकता आहे, पण ही शक्ती आमच्याकडे नाहीये, हा गुण आमच्याकडे नाहीये। तो नहीं शब्द निषद होगा। ऐसे दाता के बच्चे सदा धनवान होंगे, अर्थात भरपूर व संपन्न होंगे। बाबा देण्यासाठी आलेले, बाबांनी सांगितले की मी माझ्या बच्चांना धनवान बनवतो, म्हणजे भरपूर आणि संपन्न बनवतो। आणि दुसरी बाबांची महिमा आहे भाग्य विधाता। तो भाग्य विधाता साहिब के राजी की निशानी, ऐसे मास्टर भाग्य विधाता बच्चों की मस्तक पर सदा भाग्य का सितारा चमकता रहता है, अर्थात उनकी मूर्त और सूरत से सदा रूहानी चमक दिखाई देती है। मूर्त से सदा राजी रहने के फीचर्स दिखाई देंगे। सूरत से सदा रूहानी सीरत अनुभव होगी। इसको कहते हैं मस्तक में चमकता हुआ भाग्य का सितारा। बाबा भाग्य विधाता, बाबांनी आपल्याला म्हटलंय मास्टर भाग्य विधाता। मग बच्चांच्या मस्तकावर सतत भाग्याचा सितारा चमकत राहतो। मग बाबांनी म्हटलंय की ती मूर्ती त्यांच्या चेहऱ्याद्वारे काय होते, ती चमक दिसून येते। आणि ती चमक बाबांनी म्हटलं त्यांचे गुण, ते सगळे चालचलन ती चेहऱ्यावरती दिसून येते। आणि मग ते मस्तकावर भाग्याचा सितारा चमकत असतो। हर बात में तन मन धन जन चारों रूप से अपना भाग्य अनुभव करेंगे। ऐसे नहीं कि इनमें से कोई एक भाग्य की प्राप्ति की कमी महसूस करेंगे। मेरे भाग्य में 3 बातें तो ठीक है, बाकी एक बात की कमी है, ऐसे नहीं। बाबांनी आपलं भाग्य खूप बनवलं, भाग्याची कमी नाहीये। परंतु आता बाबांनी म्हटलं की बच्चांवरती डिपेंड असतात,
की कोणी कोणी म्हणतात की माझ्या भाग्यातच नाहीये, पण बाबांनी सांगितलं की असं म्हणू शकत नाही. प्रत्येकाचं भाग्य विधी लिखित आहे आणि बाबा ते भाग्य बच्चांचं बनवतात. तन का भाग्य, तन का हिसाब किताब कभी प्राप्ति व पुरुषार्थ के मार्ग में विघ्न अनुभवने होगा। तन कभी भी सेवा से वंचित होने नहीं देगा। कर्म भोग के समय भी ऐसे भाग्यवान किसी न किसी प्रकार से सेवा के निमित्त बनेंगे। तनाचा पण बाबाने सांगितलं की हिसाब किताब तो पण कधी आपल्याला प्राप्ती आणि पुरुषार्थामध्ये विघ्न अनुभव होऊ देणार नाही। मग तण पण कधी सुद्धा सेवेपासून वंचित राहायला नको। कर्मभोगाचा समय असं भाग्यवान कोणत्या न कोणत्या प्रकारे सेवेच्या निमित्त बनत असतात। कर्मभोग को चलाएगा लेकिन कर्मभोग के वश चिल्लाएगा नहीं। चिल्लाना अर्थात कर्मभोग का बार बार वर्णन करना व बार बार कर्मभोग की तरफ बुद्धि और समय लगाते रहना। कि छोटी सी बात को बड़ा विस्तार करना, इसको कहते हैं चिल्लाना। और बड़ी बात को ज्ञान के सार से समाप्त करना, इसको कहते हैं चलाना। एखादी छोटी गोष्ट असली पण तिचा विस्तार खूप मोठा करतो। मग बाबाने सांगितलं की ज्ञानाच्या आधारे काय करायला पाहिजे, त्याला समाप्त करायला पाहिजे। तो सदा यह बात याद रखो, योगी जीवन के लिए चाहे छोटा कर्मभोग हो चाहे बड़ा हो, लेकिन उसका वर्णन नहीं करो। कर्मभोग की कहानी का विस्तार नहीं करो, क्योंकि वर्णन करने में समय और शक्ति उसी तरफ होने के कारण हेल्थ कॉन्शियस हो जाते हैं। आपण जर बाबांनी म्हटलं की छोटासा कर्मभोग आहे, पण त्याचा विस्तार करून करून आपण त्याला खूप मोठं बनवतो आणि मग त्याचं वर्णन करतच राहिलो तर आपल्याला आपण खूप हेल्दी हा अनुभव करू शकणार नाही। त्यावेळेला बाबांनी सांगितलं की आत्म्याचा कॉन्शियस पाहिजे, हेल्थ। बाबांनी सांगितलं की तब्येतीकडे आपण ज्यादा कॉन्शियस होतो। यह हेल्थ कॉन्शियस रूहानी शक्ति से धीरे धीरे नर्वस बना देती है, इसलिए कभी भी ज्यादा वर्णन नहीं करो। ज्या प्रकारचे आपण संकल्प चालवतो ते काय होतात, आतमध्ये लगेच त्याची ते म्हणजे ऍक्सेप्ट करतं शरीर पण, आणि मग ते मोठ्या रूपामध्ये आपल्याला भोगावं लागतं। म्हणून बाबांनी सांगितलं की योगी जीवन आहे। आता योगी जीवनाने आपण काय केलं पाहिजे, त्या कर्मभोगाला चुकतो केलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे। योगी जीवन कर्मभोग को कर्मयोग में परिवर्तन करने वाला है। यही तन के भाग्य की निशानियां। एखाद्याचं शरीर खूप तंदुरुस्त असतं, मग बाबांनी सांगितलं की मग त्याला तो कर्मभोग नाहीये, मागच्या जन्मामध्ये त्यांनी चांगलं शारीरिक कष्ट केले म्हणून या ठिकाणी सुद्धा ते हेल्दी राहिले। मग बाबांनी सांगितलं की आता प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपाने कर्मभोग हा चुक्त करावा लागतो। त्यांना ती समस्या नाही शरीराची, पण दुसऱ्या समस्या त्यांच्याकडे राहतात। मग त्यांना त्या सुद्धा कशाने चुक्त करायचे, ज्ञान योगाने चुक्त करावे लागते। मन का भाग्य, मन सदा हर्षित रहेगा, क्योंकि भाग्य की प्राप्ति की निशानी हर्षित रहना ही है। बाबाने तनाचं भाग्य सांगितलं, आता मनाचं भाग्य बाबाने सांगितलं की मन सतत कसं असलं पाहिजे, हर्षित असलं पाहिजे। हर्षित राहणं हे सुद्धा एक आपल्या भाग्याची निशाणी आहे।
जो भरपूर होता है वह सदा ही मन से मुस्कुराता रहता है। मन के भाग्यवान सदा इच्छा मात्र अविद्या की स्थिति वाले होते हैं। भाग्य विधाता के राजी होने के कारण, सर्व प्राप्ति संपन्न अनुभव करने के कारण मन का लगाव व झुकाव व्यक्ति व वस्तु की तरफ नहीं होगा। इसको ही सार रूप में कहते हो मन मना भव। बाबाने सांगितलं की आपलं भाग्य भाग्य विधाता शिवबाबा घडवतात। मग बाबाने म्हटलंय की तुम्ही कसे असले पाहिजे, आपली इच्छा मात्र अविद्या स्थिती असली पाहिजे। कारण बाबाने आपल्याला काय केलं, मनाने पण भरपूर ठेवलं, तनाने पण भरपूर ठेवलं। मग बाबाने म्हटलंय की आता मनाचा लगाव आणि झुकाव व्यक्ती वस्तूकडे नसला पाहिजे। त्याचं सार रूपामध्ये बाबाने म्हटलं की एकच मंत्र, तो म्हणजे मन मना भव। मन आपलं बाबाकडे जर आपण जोडलं तर बाबाने सांगितलं की त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा। मन को बाप की तरफ लगाने में मेहनत नहीं होगी, लेकिन सहजी मन बाप की मोहब्बत के संसार में रहेगा। एक बाप दूसरा न कोई, इसी अनुभूति को मन का भाग्य कहते हैं। मनाचं भाग्य, मनाला कधी मेहनत लागणार नाही। मन काय म्हटलं पाहिजे, बाबांबरोबर एवढं त्याचं मन गुंतलं पाहिजे, बाबाच माझा संसार आहे, एक बाप दुसरा नव्हे। बाबांनी म्हटलं ही अनुभूती त्या मनाला झाली पाहिजे। धन का भाग्य, ज्ञान धन तो है ही, लेकिन स्थूल धन का भी महत्व है। धन के भाग्य का अर्थ यह नहीं कि ब्राह्मण जीवन में लाखों पति व करोड़पति बनेंगे, लेकिन धन के भाग्य की निशानी है कि संगम युग पर जितना अब्राह्मण आत्माओं को खाने पीने और आराम से रहने के लिए आवश्यकता है, उतना आराम से मिलेगा। बाबाने धनाचं भाग्य सांगितलं, स्थूल धनाचं पण बाबाने म्हटलं महत्व आहे। मग बाबांनी काय केलं, आपल्या धनाचं भाग्याचा अर्थ सांगितलं की ब्राह्मण जीवनामध्ये असं नाही की आपण खूप लखपती बनलं पाहिजे ना आपण करोडपती बनलं पाहिजे। बाबांनी म्हटलंय की ब्राह्मण जीवनामध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपण खुश असलं पाहिजे। बाबांनी म्हटलं की खाणं पिणं आणि आरामामध्ये राहणं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तर बाबा देतातच आहे। मग तेवढं आपण बाबांनी सांगितलं समाधान त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे। और साथ साथ धन चाहिए सेवा के लिए, तो सेवा के लिए भी कभी समय पर कमी व खिंचातान अनुभव नहीं करेंगे। कैसे भी कहां से भी सेवा के समय पर भाग्य विधाता बाप किसी को निमित्त बना ही देते हैं। धन के भाग्यवान कभी भी अपने नाम की व शान की इच्छा कारण सेवा नहीं करेंगे। अगर नाम शान की इच्छा है तो ऐसे समय पर भाग्य विधाता सहयोग नहीं दिलाएगा। बाबाने म्हटलंय की तुम्हाला समयावरती कुठल्याच प्रकारची कमी पडणार नाही। मग समयाला काय करतात बाबा, कुणाला ना कुणाला निमित्त बनवून ती सेवा करून घेतात। आणि एखाद्याला जर मान शानाची इच्छा असेल तर बाबांनी म्हटलंय त्याला सेवा म्हणता येणार नाही। त्या मान शानापासून एकदम उपराम असलं पाहिजे। आवश्यकता और इच्छा में रात दिन का अंतर है। सच्ची आवश्यकता है और सच्चा मन है तो कोई भी सेवा के कार्य तो सफल होगा ही, लेकिन भंडारी में और ही भरपूर हो जाएगा, बचेगा।
इसलिए गायन है शिव के भंडारे और भंडारी सदा भरपूर। तो सच्ची दिल वालों की और सच्चे साहिब के राजी होने की निशानी है भंडारा भी भरपूर, भंडारे भी भरपूर। यह है धन के भाग्य की निशानी। विस्तार तो बहुत है लेकिन सार में सुना रहे हैं। बाबांनी सांगितलं की ज्याचं खरं मन आहे त्याला कधीच कमी पडत नाही, त्याचं उलट उरून राहील। शिवबाबाचा भंडारा भरपूर, काल कंटक दूर बाबा म्हणत असतात। आणि त्याच्यावर जे खरे वागतात, ज्यांचं खरं मन आहे, बाबांनी म्हटलं त्याच्यावर शिवबाबा सुद्धा राजी राहतात। कारण चौथी गोष्ट बाबांनी सांगितली, चौथी बात जन का भाग्य। जन अर्थात ब्राह्मण परिवार व लौकिक परिवार। लौकिक संबंध में आने वाली आत्माएं व अलौकिक संबंध में आने वाली आत्माएं। तो जन द्वारा भाग्यवान की पहली निशानी है जन के भाग्यवान आत्मा को जन द्वारा सदा स्नेह और सहयोग की प्राप्ति होती रहेगी। कम से कम 95% आत्माओं से प्राप्ति का अनुभव अवश्य होगा। पहले भी सुनाया था कि 5% आत्माओं का हिसाब किताब भी चुकतू होता है। बाबांनी चौथी गोष्ट सांगितली, जन म्हणजे आपला ब्राह्मण परिवार। लौकिक संबंधामध्ये येणारे आत्मे, अलौकिक संबंधामध्ये येणारे आत्मे। तर बाबांनी सांगितले की पहिली निशाणी की ब्राह्मण परिवाराला स्नेह आणि सहयोगाची प्राप्ती। मग ती 95% बाबांनी सांगितलं की त्या आत्म्यांना प्राप्तीचा अनुभव अवश्य होतोच। आणि 5% आत्म्यांना हिसाब किताब चुकतू करावा लागतो। मग कधी स्नेह मिळतो, कधी परीक्षा होतात। आणि एवढं मात्र खरं आहे की परीक्षा आल्याशिवाय आपण पुढे जात नाही, पास होत नाही। मग ती परीक्षा पण व्हायला पाहिजे। आणि मग ज्याला खूपच सुख आहे, दुनियेमध्ये आपण पाहतो की ज्या व्यक्तींना खूप सुख आहे, त्यांच्याकडे धन संपत्ती भरपूर आहे आणि ते एकदम रिव्हर्स आले, खायला सुद्धा महाग झाले, त्या लोकांचं जीवन फार विस्कळीत होऊन जातं। मग बाबांनी सांगितलं की त्यांना पण हिसाब किताब आहे आणि ब्राह्मण परिवारामध्ये पण आहे, पण ते लोक एकदम दुःखी जीवन जगतात। ते म्हणतात आता गेल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही। पण बाबांच्या घरामध्ये जसं सांगितलं की अगोदर खूप सगळ्यांना बाबांनी चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ घातलं, रोज काजू बदाम खाऊ घातले। बेकरी पार्ट मध्ये एका बटाट्यावर 3-3 जण राहिले, म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी विल पॉवर पण तयार होती ना। मग बाबांनी सांगितलं की अशी मुलं पास झाली आणि ज्यांच्यामध्ये विल पॉवर नव्हती ते बच्चे घरी निघून गेले। मग बाबांनी म्हटलंय की बघा सगळ्यांच्या पुढे पेपर हा येतोच। असं नाही की काही जण म्हणतात की नाही आमच्याच पुढे पेपर आहे आणि आम्ही बाबांचं म्हणून आम्हालाच का बरं हे पेपर, आम्हालाच का बरं परीक्षा। बाबांनी सांगितलं हे चुकीचं आहे असं म्हणणं। बाबा सगळ्यांचीच परीक्षा घेतात, पण बाबांनी म्हटलं ज्यांचा निश्चय आहे ते कधीच बाबांच्या पासून दूर जाऊ शकत नाही। ऐसी आत्माओं से भी धीरे धीरे शुभ भावना शुभ कामना द्वारा हिसाब चुकतू हो जाएगा, तो किताब भी खत्म हो जाएगा ना। हिसाब चुकतू झाला म्हणजे किताब पण चुकतू होऊन जाईल, राहणारच नाही। तो भाग्यवान आत्मा की निशानी है जन के रहे हुए हिसाब किताब को सहज चुकतू करते रहना और 95% आत्माओं द्वारा सदा स्नेह और सहयोग की अनुभूति करना। जन के भाग्यवान आत्माएं जन के संपर्क संबंध में आते सदा प्रसन्न रहेंगी। प्रश्न चित्त नहीं लेकिन प्रसन्न चित्त। यह ऐसा क्यों करता व क्यों कहता, यह बात ऐसे नहीं ऐसी होनी चाहिए।
बाबांचं बनलं म्हणजे एकदम निश्चय बुद्धी. हे का, कसं, बाबाने सांगितले असे प्रश्न त्याच्या मनामध्ये कधी उत्पन्न होतच नाही. मग बाबाने सांगितलं की ज्या चित्तामध्ये प्रश्न उत्पन्न होतात तो कधीच प्रसन्न राहू शकत नाही, संतुष्ट राहू शकत नाही. बाबाने सांगितलं की बस, बाबाने म्हटलं 2 2 5, लगेच आपण यस बाबा म्हटलं पाहिजे, नाही तर आपण म्हणणार नाही नाही बाबाचं पण चुकीच आहे. बाबा कसं काय म्हणतात 2 आणि 2 4, 5च असले पाहिजे. आपण म्हणतो नाही 4च असले पाहिजे. बाबाने सांगितलं तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे म्हणून तुम्ही प्रश्न करता, तर तुम्ही कधीच संतुष्ट राहू शकत नाही. चित्त के अंदर यह प्रश्न उत्पन्न होने वाले को प्रश्न चित्त कहा जाता है, और प्रश्न चित्त कभी सदा प्रसन्न नहीं रह सकता। उसके चित्त में सदा क्यों की क्यों लगी रहती है, इसलिए उस क्यों को समाप्त करने में ही समय चला जाता है. किती टाइम वेस्ट होतो प्रश्न चिन्ह जर आपण करतच राहिलो तर. बाबाने सांगितलं निश्चय बुद्धी, बस बाबा एक बाबा. बाबाने सांगितलं म्हणजे चुकीचं सांगितलं का? चुकीचं नाही सांगितलं, पण आपण त्याला काय करतो प्रश्न चिन्ह मांडत राहतो. हे असंच का, ते तसंच का, हे असं नव्हतं हे पाहिजे, हे असं असायला पाहिजे होतं. बाबाने सांगितलं रॉंग, वेळ वाया जातो. यह क्यों फिर ऐसी होती है जो आप छोड़ने चाहो तो भी नहीं छोड़ सकते, समय देना ही पड़ेगा, क्योंकि इस क्यों का रचता आप हो. तुम्हीच प्रश्न निर्माण केले म्हणजे रचता तुम्हीच झाले ना. बाबांनी म्हटलं जब रचना रचली तो पालना भी करनी पडेगी. रचना तयार केली प्रश्न चिन्ह म्हणून म्हणून त्याच्यातून आपण काढतच बसलो तर मग बाबांनी सांगितलं पालना तुम्हीच केली, त्या पालनेतून तुम्ही वाचू शकत नाही. पालना से बच नहीं सकते, चाहे कितने भी मजबूर हो जाओ, लेकिन समय एनर्जी देनी ही पड़ेगी. इसलिए इस व्यर्थ रचना को कंट्रोल करो, यह बर्थ कंट्रोल करो. समझा, हिम्मत है. जैसे लोग कह देते हैं ना कि यह तो ईश्वर की देन है, हमारी गलती थोड़ी है. दुनियामध्ये किती बच्चे ते त्यांची लाईन लागलेलीच असते आणि त्यांना किती गव्हर्नमेंट सांगते की बर्थ कंट्रोल, ते म्हणतात ईश्वराची देण, आम्ही ते बंद करू शकत नाही. मग तसं बाबांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा ती व्यर्थ रचना करत राहिले, व्यर्थ संकल्प घालवत राहिले, त्याच्या मागे आपला वेळ पण जाणार, आपली एनर्जी पण जाणार आणि ते प्रश्न काही आपले कधी सुटणारे नसणार. मग त्याच्यात तुमचा वेळ वाया गेला आणि मग आपण काय म्हणणार, नाही नाही ती आमची गलती थोडीच आहे, बाबानेच असं सांगितलं. ऐसे ही ब्राह्मण आत्माएं फिर कहती है ड्रामा की नून है, लेकिन ड्रामा की मास्टर क्रिएटर, मास्टर नॉलेजफुल बन, हर कर्म को श्रेष्ठ बनाते चलो. अच्छा, टीचर्स ने सुना, सच्चा साहिब मेरे ऊपर कितना राजी है, इसका राज तो सुना ना. राज सुनने से सभी टीचर्स राजयुक्त बने, वह दिल में आता है किस भाग्य की मेरे में कमी है, कभी धन की खींचातान में, कभी जन की खींचातान में, ऐसी जीवन का अनुभव तो नहीं करती हो ना. आम्ही सांगितलं की टीचर्स आता बाबाने सांगितलं की राजयुक्त येत नाही, माझ्या भाग्यामध्ये कमी आहे, धनाची कमी, त्याची ओढाताण होते, कधी ब्राह्मण परिवाराची ओढाताण. बाबाने सांगितलं की असा तर तुम्ही कधी अनुभव करत नाही. सुनाया था एक स्लोगन, विशेष निमित्त टीचर्स प्रति, लेकिन हे सभी के प्रति. असं नाही मग टीचर्सला सांगितलं आणि विद्यार्थ्यांना नाही सांगितलं, बाबाने सांगितलं सबके प्रति. हर बात में बाप की श्रीमत प्रमाण, जी हजूर जी हजूर.
करते रहो। बच्चों का जी हजूर करना और बाप का बच्चों के आगे हाजिर हजूर होना, यह जब हजूर हाजिर हो जाएगा, हो गया, तो किसी भी बात की कमी नहीं रहेगी, सदा संपन्न हो जाएंगे. बाबाला कधीही बोलवा, बाबा तुमच्या पुढे हजर होतील. बाबाने सांगितलं की असं नाही बाबांना बोलवलं आणि बाबा आले नाही. जरुरी बाबा का आले नाही? आपल्यामध्ये कुठली तरी कमी आहे, म्हणून आपण बाबांचा अनुभव केला. बाबा आले आणि मग माझ्यामध्ये ती कमी, मला ते बाबा आले पण ते दिसले पण नाही ना, ती मला अतिंद्रिय सुखाची भासना झाली नाही, म्हणजे माझीच कुठंतरी ती कमी आहे. आणि मग ती बाबांच्या पर्यंत मी जो अनुभव करायला पाहिजे तो अनुभव झाला नाही. बाबांच्या पर्यंत माझी लिंक जोडली गेली नाही, आणि मग बाबाला कशी आपली हाक ऐकायला जाऊ शकणार नाही. बाबाने सांगितलं की बस बाबा को बुलाओ, बाबा हाजिर हो जाएगा. दाता और भाग्य विधाता दोनों की प्राप्तियों के भाग्य का सितारा मस्तक पर चमकने लगेगा. टीचर्स को तो ड्रामा अनुसार बहुत भाग्य मिला हुआ है. सारा दिन सिवाय बाप और सेवा के और काम ही क्या है. धंधा ही यह है. प्रवृत्ति वालों को तो कितना निभाना पड़ता है. आप लोगों को तो एक ही काम है, कई बातों से स्वतंत्र पंछी हो. समझते हो यह अपने भाग्य को कोई सोने का पिंजरा, हीरों का पिंजरा तो नहीं बना देते, बनाते भी खुद है, फंसते भी खुद. तो ठेवलं तर आपण बाहेर निघू शकणार नाही, म्हणून बाबाने सांगितलं की त्याच्यात कधी पडायचं नाही. बाप ने तो स्वतंत्र पंछी बनाया, उड़ता पंछी बनाया. बहुत 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 लकी. आणि खरोखर आपण स्वतःला खूप लकी समजलं पाहिजे. बाबाने सांगितलं की वडून काढून लकी नाही, खरोखर लकी. समझा. हर एक को भाग्य की विशेषता अवश्य मिली हुई है. प्रत्येकाचं भाग्य हे वेगवेगळं आहे आणि ज्याच्या त्याच्यानुसार त्याला मिळालेलं आहे. प्रवृत्ति मार्ग वालों की विशेषता अपनी, टीचर्स की विशेषता अपनी, गीता पाठशाला वालों की विशेषता अपनी. भिन्न भिन्न विशेषताओं से सभी विशेष आत्माएं को, लेकिन सेवा केंद्र पर रहने वाली निमित्त टीचर्स को बहुत अच्छा चांस है. अच्छा. सदा सर्व प्रकार के भाग्य को अनुभव करने वाले अनुभवी आत्माओं को, सदा हर कदम में जी हजूर करने वाले बाप की मदद के अधिकारी श्रेष्ठ आत्माओं को, सदा प्रश्न चित्त के बदले प्रसन्न चित्त रहने वाले ऐसे प्रशंसा की योग्य योगी आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते. बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया. पंजाब, हरियाणा, हिमाचल ग्रुप सभी अपने को महावीर और महावीरिया समझते हो. महावीर तो हो, लेकिन सदा महावीर हो, या कभी महावीर कभी थोड़ा कमजोर हो जाते हो. सदा के महावीर अर्थात सदा लाइट हाउस और माइट हाउस. ज्ञान है लाइट और योग है माइट. तो महावीर अर्थात ज्ञानी तो आत्मा भी और योगी तो आत्मा भी. ज्ञान और योग दोनों शक्तियां लाइट और माइट संपन्न हो, इसको कहते हैं महावीर. किसी भी परिस्थिति में ज्ञान अर्थात लाइट की कमी नहीं हो और माइट अर्थात योग की कमी नहीं हो. अगर एक की भी कमी है तो परिस्थिति में सेकंड में पास नहीं हो सकेंगे, टाइम लग जाएगा. बाबाने सांगितले की बघा, प्रत्येक जण स्वतःला अनुभव करा की मी आत्मा महावीर
महावीरनी आहे. मग बाबांनी म्हटलंय की कधी कमजोर नको समजायला. बाबांनी काय केलं, महावीर म्हणजे सतत लाईट हाऊस आणि माइट हाऊस बनून राहा. सतत बाबांची किरणे माझ्या मस्तकावर पडतात आणि मी शक्तिशाली आहे आणि माझ्या आत्म्यातली किरण सर्वांपर्यंत पोहोचतात. मग बाबांनी म्हटलं ज्ञानाची लाईट आणि योगाची लाईट. ज्ञानामुळे काय होतं, शक्ती मिळते, प्रकाश मिळतो आणि योगामुळे आत्म्यातली शक्ती निर्माण होते. मग महावीर महावीर अर्थात ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा. बाबांनी म्हटलं दोन्हीही शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. मग किती जरी परिस्थिती आली तर ज्ञानाची लाईटची आपल्यामध्ये ती कमी व्हायला नको. मग टाइम लागायला सुद्धा नको. पास हो जाएंगे लेकिन समय पर पास नहीं किए तो वह पास क्या हुए. वेळेला जर आपण ज्ञानाचा योगाचा उपयोग केला नाही तर बाबांनी सांगितलं की मग पास कसे होणार, पास होऊ शकणार नाही. जैसे स्कूल पढ़ाई में भी अगर एक सब्जेक्ट में भी फेल हो जाते हैं तो फिर से एक वर्ष पढ़ना पड़ता है. साल के बाद फिर पास होते हैं तो समय गया ना. एक वर्ष, आता या वर्षी नापास झाले मग पुन्हा अभ्यास करायचा एक वर्षभर, मग वर्षाने पुन्हा ती परीक्षा द्यायची आणि मग पास व्हायचं. पण एक वर्ष वाया तर गेलं ना. पण बाबांनी सांगितलं की या ठिकाणी एवढं वर्ष पण नाही. बाबांनी सांगितलं की मिनिटा तुमचे किती महत्वाचे. ऐसे जो ज्ञानी और योगी तो आत्मा लाइट और माइट दोनों स्वरूप नहीं है, उसकी भी परिस्थिति से पास होने में समय लग जाता है. अगर समय पर पास न होने की संस्कार पड़ जाते हैं तो फाइनल में भी वह संस्कार फुल पास होने नहीं है. तो पास होने वाले तो है ही पास विद ऑनर. पास विद ऑनर अर्थात धर्मराज भी उसको ऑनर देगा. धर्मराजपुरी में भी सजाए नहीं होंगी, ऑनर होगा. कारण प्रत्येकाची परीक्षा कुठे होणार आहे, धर्मराजपुरीमध्ये होणार आहे. मग जेव्हा धर्मराज ऑर्डर करेल नहीं ये अभी फुल पास है आगे जाने दीजिए, तर बाबा म्हणतील की हा बच्चा फुल पास आहे. बस त्याला लगेच ऑर्डर मिळाली धर्मराजाकडून, लगेच पुढच्या क्लासमध्ये ते जाते. पण बाबाने सांगितलं की आपल्याला काय व्हायचंय, बाबाने जे डायरेक्शन दिलं ते वेळेला आपण जर पालन केलं तर बाबाने सांगितलं की तुम्ही पास विद ऑनर म्हणजे फुल पास होणार. गायन होगा कि यह पास विद ऑनर है. तो पास विद ऑनर होने के लिए विशेष अपने को कोई बात में, कोई भी संस्कार में, स्वभाव में, गुणों में, शक्ती में कमी नाही रखना. पास व्हायचं म्हणजे स्वभाव, आपल्यामधील गुण, आपल्यामधील शक्ती त्या पण कशा असल्या पाहिजे, त्याने पण आपण संपन्न असलं पाहिजे, तर मग आपण फुल पास होणार. मग एखाद्या शक्तीची कमी असेल तरी सुद्धा बाबाने सांगितलं पास होणार नाही. सब बातों में कम बन रहे हो या बन रहे हो, क्या हो रहे हैं, बन रहे हैं. इसलिए ये विनाश रुका हुआ है, आपने रोका है. आपले संस्कार, आपला स्वभाव, आपल्यामधील कमी कमजोरी अजून भरपूर आहे. म्हणून बाबाने सांगितलं की विनाशाला तुम्ही रोखलेले. नाहीतर बाबा आता जर आपण संपन्न बनलो सोन्याने शक्तीने तर बाबाला एक सेकंड पण लागणार नाही विनाश करायला. पण बाबाने सांगितलं की तुम्ही त्याला रोखलेले. विश्व के विनाश अर्थात परिवर्तन के पहले ब्राह्मणों की कमियों का विनाश चाहिए. ब्राह्मणों विनाश के पहले, विनाश होईल त्यावेळेला होईल, परंतु ब्राह्मणांच्या कमींचा विनाश पहिला झाला पाहिजे. तो परिवर्तन के
मूर्त ब्राह्मण है। पंजाब, हरियाणा, हिमाचल वालों पहले तैयार होना चाहिए। बाकी चाहे प्रवृत्ति में रहते हो तो भी सेवा स्थान है, घर नहीं है, समझते हो ना, या वही घर याद आता है। सबसे बड़ा जोन बाबा ने कहा की मधुबन है। भले सगळ्यांना आपलं स्थूल घर आहे, परंतु बाबाने सांगितलं परमनंट ऍड्रेस, परमनंट घर कुठे आहे तुमचं? मधुबनला आहे, आत्म्याचं घर आहे परमधाम। मग बाबाने सांगितलं की किती नशा असला पाहिजे। मधुबन म्हटलं की लगेच प्रत्येकाची बुद्धी कुठे गेली? मधुबनला गेली। अच्छा, आज का वरदान है समाने की शक्ति द्वारा एकमत का वातावरण बनाने वाले दृष्टांत स्वरूप भव। जैसे जो एक जैसे मन के हैं, एक की ही लगन और एक स्थिति में स्थित, एक की मत पर चलने वाले हैं, आपस में संकल्पों में भी एक मत है, वही माला में पिरोए जाते हैं। लेकिन एक मत का वातावरण तब बनेगा जब समाने की शक्ति होगी। यदि कोई बात में भिन्नता हो जाती है तो उस भिन्नता को समाओ, तब आपस में एकता से समे पाएंगे और सबके आगे दृष्टांत रूप बनेंगे। बाबांनी सांगितलं की माळ बनायची म्हटल्यानंतर सगळे एकसारखे मणी असले पाहिजे आणि त्या माळेमध्ये एक मोठा एक छोटा असेल तर ती माळा सुद्धा शोभून दिसणार नाही आणि ती माळ सुद्धा कोणी हेरणार नाही, बाबांनी सांगितलं जपणार नाही ती माळ। मग बाबांनी काय म्हटलं की सगळ्यांचं एक मत, सगळ्यांचं एक राय जर असेल तर ते वातावरण पण तशा प्रकारचं बनेल, त्याच्यामध्ये भिन्नता नको। एकाने एक मत मांडलं, लगेच दुसरा त्याच्यातून तिसरंच काहीतरी काढेल आणि मग आपली ब्राह्मणांची माळ काय बनली जाणार नाही। बाबांनी सांगितलं त्याच्यामध्ये भिन्नता राहील आणि मग ती भिन्नता असली की ती माळ सुद्धा बनली जाऊ शकणार नाही। आणि मग बाबांनी सांगितलं की सगळ्यांच्या पुढे तुम्ही एक दृष्टांत आहात, तुम्ही एक उदाहरण आहात आणि ते उदाहरण मूर्त जर आपण बनलो नाही तर बाबाने सांगितलं की ती माळ कधी सुद्धा ब्राह्मणांची बनली जाणार नाही। स्लोगन आहे की हर संकल्प वाणी और कर्म में रूहानियत धारण करो, तब सर्विस में रौनक आएगी। प्रत्येक संकल्प, वाणी आणि कर्म त्याच्यामध्ये काय पाहिजे? आत्मिकता पाहिजे, तरच मग त्या सेवेमध्ये रौनक येईल, अन्यथा बाबांनी सांगितलं ती रौनक येणार नाही। अच्छा, ओम शांती। राजयोगी बन के सीखो, फूलों जैसा मुस्कुराना। राजयोगी बन के सीखो, फूलों जैसा मुस्कुराना। गुण प्रभु के गुनगुनाना, सब पे खुशियाँ तुम लुटाना। गुण प्रभु के गुनगुनाना, सब पे खुशियाँ तुम लुटाना। राजयोगी बन के सीखो, फूलों जैसा मुस्कुराना। जय पराजय सुख दुख संसार सागर की लहर है। साथी है भगवान
मुझको फिर के